नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. संयुक्त गट व पूर्व परीक्षा 2024 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील, असा प्रश्न आपल्याला विचारला. मग जेव्हाही तुम्हाला एकूण फरशांची संख्या काढायची विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तुम्हाला करायचं काय, तर त्या जागेचं एकूण क्षेत्रफळ भागिले त्या फरशीचं एकूण क्षेत्रफळ. मग लक्षात घ्या, जागेचं एकूण क्षेत्रफळ काय असणार आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे, 18 मीटर गुणिले रुंदी किती आहे, तर 12 मीटर. हे झालं जागेचं क्षेत्रफळ. आणि आता फरशी चौरसाकृती म्हणजे चारही बाजू काय असणार आहे, त्याच्या सारख्याच म्हणजे 30 सेंटीमीटरच्या असणार आहे. मग तिचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग किंवा 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ होईल. पण आता या ठिकाणी एकक ही वेगवेगळी आहे. इथं सेंटीमीटर आहे, इथं मीटर आहे. मग आपल्याला उत्तर काढताना एकक ही सारखीच असावी लागतात. मग इथं मीटरचं सेंटीमीटर करा. मग मीटरचं सेंटीमीटर करताना आपण काय करतो, त्या संख्येला 100 ने गुणतो. मग 18 आणि 12ला प्रत्येकी 100 ने गुणलं तर 18ला 100 ने गुणल्यावर 1800 सेंटीमीटर होईल, गुणिले 12ला 100 ने गुणल्यानंतर 1200 सेंटीमीटर होईल. भागिले काय आहे, सेंटीमीटरमध्येच आहे, 30 गुणिले 30 हे आपण ॲज इट इज लिहून घेतलं. आता इथं लक्षात घ्या, अंशातले 2 शून्य आणि छेदातले 2 शून्य इथे कट होतील. मग 3 ने 18ला भाग दिला तर 3 एक 3, 3 सक 18, 3 एक 3, 3 चौक 12. शिल्लक काय राहिलं, 6 गुणाकारात 400 म्हणजेच काय, तर 6 चौक 24 आणि हे 2 शून्य ॲज इट इज घेतले. तर एकूण फरशा ते जागा व्यापण्यासाठी किती लागतील, तर 2400 एवढ्या फरशा लागणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण जर समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.